एक वर 9 धावा झालेल्या आहेत. रन सांग फक्त. वंजरपडा आयोजित वंजरपडा चषक 25 भव्य असे ओव्हरचे सामने या ठिकाणी. नवीन कराले याच्या बॅट मधून पुन्हा एकदा लेग स्टाईलच्या दिशेने मारला चेंडू. चेंडू जातोय सीमा पार. 4 धाव्यांसाठी सुंदर अशी फलंदाजी नवीन कराले याच्या माध्यमातून. अष्टविनायक बेकरे संघाने चांगली सुरुवात या ठिकाणी केली आहे. अंथट नीड वर्सेस अष्टविनायक बेकरे असा सामना या ठिकाणी. अक्षय जाधव दुसरं षटक घेऊन आलेला अक्षय जाधव आपल्या संघासाठी. चांगली कामगिरी. या ठिकाणी बेकरे गावचे कट्टर समर्थक संदीप जानूर आणि आलेले धन्यवाद मामा तुमचे. सुंदर असा कार्पेट पद्धतीने मारला चेंडू. या ठिकाणी सिंगल धाव. 4 बॉल. बोलू का जास्त जोरात? ओके. सुंदर असा मारला चेंडू या ठिकाणी. स्टेजच्या दिशेने मारला चेंडू. 1 धाव पूर्ण. 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण. नवीन अतिशय चित्त्याच्या चपल्याने धावतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22च्या घरात. या ठिकाणी चांगली कामगिरी अष्टविनायक बेकरे संघाकडून. आणि आता पुढचा चेंडू अक्षयचा. अक्षयचा शेवटचा चेंडू असेल. पाहूया आता अक्षय आपल्या संघासाठी. सिंगलच. एकच धाव मिळते. दुसरं षटक संपलेलं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23च्या घरात. सुंदर असं सुसज्ज आयोजन वंजरपडा ग्रामस्थकडून.
सर्व युवक त्यांच्या सोबतीत चांगलं असं हे मैदान सजवलेलं आहे. त्यांचा मी खूप खूप धन्यवाद देतो. असंच क्रिकेट प्रेमीवर प्रेम राहू द्या आणि असंच तुम्ही आयोजन करा असं मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी पंचांची भूमिका करणारे आमचे मित्र संकेत बाबरे आणि प्रतीक विर्ले या ठिकाणी अजय डायरे या ठिकाणी आलेत. आता मी राजा घेतो. धन्यवाद संदेश कराले. हॅलो. वंजारपाडा चषक 2025 दिवस तिसरा आणि दुसऱ्या दिवसातील मात्र पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. अष्टविनायक बेकरे टीमचा पहिला बॅटिंग परफॉर्मन्स जयस्य अंतराळच्या विरोधात. स्टेप आउट केलं, फटका चांगला आहे. शरद विर्ले यांचं आगमन, अनिल माळीदादा यांचं देखील आगमन. सहर्ष स्वागत वंजारपाडा चषकामध्ये. गुड बॅटिंग टीम अष्टविनायक बेकरे. खूप चांगली सुरुवात पहिल्या इनिंगला. इथे आतापर्यंतचा स्कोअर तुम्ही बघू शकाल. 24 धावा आणि 2 ओव्हर आणि 2 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेले आहेत. नवीन अजूनही बॅटिंग करतोय. खूप छान बॅटिंग आहे. भरपूर वर्ष खेळला तरी अजूनही नवीनच आहे आणि नवीनचा हा परफॉर्मन्स या मॅच मध्ये. किरण करडे आपल्या सेकंड स्पेल मध्ये आलाय. सेकंड स्पेल मध्ये आता त्याला कमबॅक करायचं. संघासाठी जो सध्या रन रेट आहे टीम अष्टविनायक बेकरेचा 24 रन्स आहेत. तिसरं षटक सुरू आहे. अनिल माळीदादा यांचं आगमन, सुपुत्र सहित त्यांची एंट्री आणि वंजारपाडा चषकामध्ये दमदार खेळ सध्या अष्टविनायक बेकरेचा. रनआउटची चान्स मोठी आहे. तीनही यष्ट्या समोर होत्या. डायरेक्ट हिट मिस केली आणि त्यामुळे एक विकेट जी आता आली असती ती मात्र सेफ राहिली. अष्टविनायक बेकरे खूप छान संघ आहे. खूप साऱ्या ट्रॉफी जिंकल्यात या टीमने आणि त्यांच्या विरोधात JSC अंतराळ या संघाचाही परफॉर्मन्स विसरून चालणार नाही. एकेका दिवशी एकाच वेळी 3 ट्रॉफी देखील या टीमने जिंकलेल्या आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा ट्रॉफी जिंकण्याचा इतिहास फार मोठा आहे. गोलंदाज तयार. शॉट भारी आहे. परफेक्ट कनेक्ट झालाय. लॉंग ऑन मध्ये कॅच. 1 2 3 चौथ्या अटेम्प्टला कॅच ड्रॉप. मिस्टेक फिल्डिंग मध्ये बरीच सध्या मिस्टेक होताना दिसते ती JSC अंतराळ टीमची. आधी रनआउट गमावली आणि त्यानंतर ही सोपी कॅच. आणि जर का फलंदाजाने षटकार हॅट्रिक ठोकली तर शरद विर्ले यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. किरणचा हा चेंडू भरपूर उंचावरून होता. नो बॉल. फ्री हिट असेल आता नवीन साठी. जिथे फिल्डिंग मध्ये आता मिस्टेक होता तिथे बॉलर किरण देखील आता या चेंडूवरती चुकलाय आणि आता फ्री हिट. नेक्स्ट बॉल. 27 धावा फलकावरती आहेत आणि नवीनच्या अगेन्स्ट किरण करडे. फ्री हिटचा चेंडू इथून. शॉर्ट फ्री हिटचा बॉल आहे. डाऊन दी बॉल खेळाडू स्वतः एसटी रक्षक बॉल कॅरी केलाय पण एक सिंगल इथून मिळेल. टीमची टोटल 28 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अष्टविनायक बेकरे संघाच्या. खूप छान बॅटिंग सध्या सुरू आहे पण फलंदाजांना नामी संधी. 3 सलग षटकार जर लगावले तर मात्र शरदजी विर्ले बँक कर्मचारी आज त्यांच्याकडून 500 रुपयाचं रोख रकमेचा कॅश प्राइज. वंजारपाडा म्हटलं ना तर वंजारपाडा येथे प्रत्येक टीम साठी पारितोषिक लावणारे भरपूर असे व्यक्तिमत्व आहेत. त्यापैकी एक म्हणजे शरदजी विर्ले.
आज अष्टविनायक बेकरे संघामध्ये खेळाडू आज उपस्थित आहेत. अजूनही त्यांची डीप बॅटिंग लाईन आहे. संदेश कराले, दत्तात्रय कराले दादा जुने ओपनर, सोमेश्वर मसने. खरं तर अजून बॅटिंग करायचे बाकी आहेत, म्हणजे जे रोहित कराले, बरेचसे बॅटर आहेत. प्रशांत आऊट झालाय. सुरुवात चांगली होती नवीन आणि प्रशांतच्या जोडीने, पण प्रशांत आऊट झाल्यानंतर तुषारला मैदानावरती पाठवण्यात आलं आणि 3 ओव्हरमध्ये 28 धावा. कालच्या दिवसामध्ये पाहिलं की या मैदानावरती ॲज अ बॅटर म्हणून कोलारे संघाच्या सुमित गोमारेने 6 बॉलमध्ये 6 चौकार लगावले आणि तो एक रेकॉर्ड कालच्या दिवसामध्ये पाहिला. पण एक अनपेक्षित विजय सेमी फायनल मध्ये वारे संघाने कल्याण विभागातील चिंचपाडा संघाला पराभूत केलं सेमी फायनल मध्ये, आणि फायनल मध्ये दाखल झालाय तो मात्र वारे संघ. असं वाटत होतं की चिंचपाडा संघ सेमी फायनल सहजपणे जिंकेल. वारे संघाने आपल्या तुफान बॅटिंगने 35चं टार्गेट 3 ओव्हरमध्ये चेस केलं आणि संघ पोहोचलाय तो मात्र वंजारपाडा चषक 2025च्या फायनलमध्ये. ग्रामस्थ मंडळ वंजारपाडा आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा. आज स्पर्धेचा 3रा दिवस आणि स्पर्धेचं नियोजन किती छान आहे बघा. दिलेल्या टाईमनुसार मॅचेस सुरू होत आहेत. पहिल्या फेरीतील सामने 5 षटकांचे, दुसऱ्या फेरीतील 4 आणि तिसऱ्या फेरीतील 3. आणि आता कॅश प्राइज वाढतंय. मंगेश विर्ले दादा बँक कर्मचारी यांच्याकडून देखील आता 3 सलग षटकार आले तर रोख रक्कम 500. टोटल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. गोलंदाज तयार. नवीनच्या बॅटला ब्रश झालाय. मागे चेंडू, 2 खेळाडू धावतायत. चेंडू लॉंग स्टॉपला जाऊन पोहोचलाय. अष्टविनायक बेकरे टीमच्या फलंदाज नवीनचा हा चौकार. स्कोर वाढला आता 32. अजूनही 11 बॉल पहिल्या सत्राचे शिल्लक आहेत. नवीन आता पूर्णपणे सेट झालाय. नजर चेंडूवरती पूर्णपणे जमलेली आहे. त्यामुळे आता गोलंदाजांच्या विरोधात आक्रमण हेच मात्र तंत्र फलंदाज नवीनचा असेल. फिल्डिंगची पाहणी करतोय. बॅट्समन ज्या फ्लो मध्ये खेळतो त्याला थांबवण्यासाठी दिनेश जाधव हा बॉलर बॉलिंग मार्क वरती आलाय आणि विकेट महत्वाची आहे. कारण नवीन जर का असं खेळत राहिला तर किमान ही धावा संख्या 55+ सहजपणे अष्टविनायक बेकरे संघाची धावा फलकावरती येईल आणि त्याला नियंत्रणात आणण्यासाठी खरंतर एक नवीन बॉलरचा वापर दिनेश जाधव या बॉलरला बॉलिंग मार्क वरती आणलंय. बघायचं आता फिल्डिंग मध्ये थोडा चेंजेस. एक प्लॅन बनवलाय नवीनला फसवण्यासाठी आणि त्या प्लॅन मध्ये नवीन अडकणार की गोलंदाजावरती आक्रमण नवीनचं सुरू राहणार. शॉट, यावेळी कॅच ड्रॉप. पुन्हा बॉल कॅरी करताना मिस्टेक केली. सार्थक होता त्या ठिकाणी. नवीन खेळाडूंकडून अशा चुका सहजपणे होतात. त्यामुळे आता अशा चुका आपल्याला सुधाराव्या लागतील. कारण आतापर्यंतचा पहिल्या इनिंग मध्ये भरपूर चेंडू फिल्डर कडून मिस झालेत आणि त्या कारणास्तव अष्टविनायक बेकरे संघाचा स्कोर हा इन फ्लो मध्ये आणि आतापर्यंत जी टोटल आहे ती मात्र टोटल 33. 2 बॉल समाप्त. 33 रन्स. दिनेश जाधव समोर येतो तुषार. पुढे आला होता तुषार. दर्शन पोहोचलाय. दुसऱ्या धावेचा कॉल. डेंजर ठरू शकते ही धाव. पोहोचलाय. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी 35 पर्यंत. अष्टविनायक बेकरे संघाच्या या 2 फलंदाजांनी समतोल राखलाय. विकेट जाऊ दिलेली नाहीये. प्रशांत आऊट झाल्यानंतर अजून भरपूर बॅटर आहेत पण तरी देखील इनिंग बॅलन्स करत पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगला स्कोर सध्या अष्टविनायक बेकरे संघ 35. चौथा बॉल साठी मार्ग असतो तर गोलंदाज दिनेश जाधव. शॉट भारी आहे. समोर लॉंग ऑफ कडे फिल्डर तैनात आहे. लॉंग ऑनचा फिल्डर देखील किरण करडे पुढे आला आणि तोपर्यंत एक सिंगलने 36 हा स्कोर अष्टविनायक बेकरे संघाचा. किरणला माहिती आहे की इथून आता आपल्याला फिल्डिंग मध्ये फलंदाजांना थांबावं लागेल. 4 बॉल संपले. 36 धावा. सलगचे 3 षटकार कधी येतील. शरद विर्ले आणि मंगेश दादा विर्ले यांचं ते टोटल प्रत्येकी 500 टोटल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणजे बँकेला आज सुट्टी आहे. कामावर आज सुट्टी आहे पण तो कारण माहिती आहे की 2 दिवस सुट्टी आहे. पारितोषिक आपल्याला लावावंच लागणार आहे आपल्या खेळाडूंसाठी. त्यामुळे कोऱ्या करकरीत नोटा आज कोणता खेळाडू घेऊन जाईल बघायचं. गोलंदाज तयार. शॉट भारी आहे नवीनचा पण खेळाडू तैनात आहे.
एका टप्प्याने चेंडू पकडलाय, फेकलाय, तोपर्यंत सिंगल आली. 37. 5 चेंडू समाप्त झाले गोलंदाज दिनेश जाधवचे. खरं तर 37 जावा स्कोर वाढला पाहिजे, कारण किमान 50 पार 5 ओव्हरच्या या मॅच मध्ये. काल 82 रन्स 82 धावा हायेस्ट होते या मैदानावरती. चिंचपाडा या संघाचा परफॉर्मन्स काल चांगला होता, पण घोडिवलीच्या संघाने ते 82 रन्स केल्या होत्या. 82 धावा. पुढील होणारा सामना टीम पाषाणे आणि टीम तळवडे. फुल टॉस, हवेत चेंडू, कॅच होईल का? पकडले कॅच किरण करडेने. विकेट आली आहे तुषारची. ओव्हर इथून कंप्लीट. 4 ओव्हर 37 रन आहेत अष्टविनायक बेकरे संघाच्या. तळवडे टीम तो ओपनिंग बॅटर नवीन. स्टार्ट टू एंड बॅटिंग करतो नवीन. अष्टविनायक बेकरे टीमला किमान प्रोजेक्टेड स्कोर 50+, कारण नवीन जेव्हा जेव्हा स्टार्ट टू एंड बॅटिंग केलेली अष्टविनायक बेकरे संघाला त्याने चांगली टोटल बनवून दिलेले. आणि आता ती जबाबदारी लास्ट ओव्हर मध्ये प्रसाद जाधवच्या अगेन्स्ट. पहिलाच बॉल मागे, विकेट किपरच्या डोक्यावरून. पुन्हा लॉंग स्टॉप कडे नवीनचा हा चौकार. सोमेश्वर मसने. कट केलाय चेंडू, समोर होता चेंडू. विकेट किपरने पकडला अक्षयने. एक सिंगल. 42. 3 बॉल बाकी आहेत. आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी आणि लाडक्या खेळाडूंसाठी
खरं तर एक महत्त्वाची सूचना आहे की राधामीरा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आज दुपारी 12 ते 2 दरम्यान आपल्या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर अगदी मैदानाच्या थोडं मागच्या बाजूला जिथे तुम्हाला येताना एक मंदिर दिसलं असेल तिथे तुम्हाला 12 ते 2 या दरम्यान भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तर आपण सर्वांनी नक्की या 2 तासादरम्यान त्या ठिकाणी जाऊन भोजन करावं. वंजारपाडा चषकाची ही स्पर्धा आणि जबरदस्त नियोजन पांडुरंग मिसाळदादा यांचं आगमन खरं तर छान अंपायरिंग मागच्या 2 दिवसामध्ये त्यांची राहिलेली आहे. फुल टॉस आहे समोर मिड विकेटला दर्शनकडे चेंडू एकच धाव 43. पहिली इनिंग 5 चेंडू पर्यंत प्रसाद जाधवची ही ओव्हर आणि तळवडे टीमचा कर्णधार पाषाण्य टीमचा कर्णधार आपण दोघांनीही टॉस साठी व्यासपीठाकडे यायचं कारण शेवटचा बॉल पहिल्या सामन्याच्या पहिल्या इनिंगचा शिल्लक आहे आणि 43 रन्स आहेत अष्टविनायक बेकरे टीमच्या. 1 टू गो. लास्ट बॉल फटका भारी आहे. पॉइंटचाही शतरक्षक भरपूर धावतोय आणि अडवण्यासाठी प्रयत्न आता कमी पडलेत. इनिंग नीड या संघाला 48 कशा होतील हे आपण येणाऱ्या 30 चेंडूमध्ये बघणार आहोत. पण तत्पूर्वी पाषाणे टीमचे कर्णधार इथे उपस्थित झालेत. मी विनंती करतो कॅप्टन आपण टॉस साठी यावं आणि तळवडे टीमचे कर्णधार आपण इथे उपस्थित असाल तर आपणही टॉस साठी यावं. आणि या दरम्यान आपण पाहतोय की आज खरं तर वंजारपाडा चषकामध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल याकडे सर्वांचं लक्ष आहे. वारे आणि कल्याण चिंचपाडा हे 2 संघ मागील 2 दिवसामध्ये क्वालिफाय झाले. त्यात वारे टीम फायनल मध्ये पोहोचली आहे. बरेचसे रेकॉर्ड या मैदानावरती झालेले आहेत कारण काल 6 चेंडूमध्ये 6 चौकार देखील आपण पाहिले. आणि वंजारपाड्याचं हे मैदान म्हणजे वंजारपाड्याचे जे खेळाडू ज्यांनी 50 ठोकलेले आहेत. सौरभ बाबरे पहिली 50 ठोकणारा वंजारपाड्याच्या क्रिकेटमधला पहिला प्लेयर. त्यानंतर करण बाबरे हे खेळाडू ज्या मैदानावरती प्रॅक्टिस करतात तेच हे मैदान आहे आणि अशा मैदानावर बॅटिंग दमदारच होते. ती दमदार बॅटिंग आता JHC अंतराळ नीड या टीमला करायचे. 30 चेंडू 48 धावसंख्येची गरज असणार. चला दोनही फलंदाजांना आता रिक्वेस्ट आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये एंट्री करावी. 48चं टार्गेट आहे. तलवडे टीमचे कर्णधार आपण टॉस साठी उपस्थित राहायचंय. वंजारपाडा चषक 2025 स्पर्धेचा दिवस तिसरा आणि दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक इथे होईल. पाषाणे विपक्ष तलवडे. पहिल्या डावामध्ये 5 ओव्हरमध्ये 47 केलं अष्टविनायक बेकरेने. 48चं टार्गेट आहे. ग्रामस्थ मंडळ वंजारपाडा सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि खूप छान स्पर्धा. मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. बघा दोन्ही टीमला आता आयोजकांच्या वतीने अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. तलवडे टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. पाषाणे टीम जर आपण दोनही टीमचे कॅप्टन जर 1 ओव्हरच्या आतमध्ये आपण इथे आला नाहीत, एक कॅप्टन नसेल तर दुसऱ्या कॅप्टन कडून पेनल्टीची जरूर मागणी आहे. पण दोन्ही कॅप्टन नसतील तर आम्हाला 5 ऐवजी 4 ओव्हरचा सामना खेळवावा लागेल. इट्स हंबल रिक्वेस्ट टू यू बोथ कॅप्टन प्लीज.
चला तलवडे टीमच्या कॅप्टन आपण या लवकर, अदरवाईज आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 48चं टार्गेट आहे. ओपनिंग बॅटर अक्षय जाधव आणि किरण करडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अष्टविनायक बेकरे आज नवीनची बाट तळपताना दिसली. त्यानंतर एंडला देखील चांगले शॉट सोमेश्वरने लगावले. आणि दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक ज्यांच्याकडून आज फलंदाजांसाठी बक्षिसाची बरसात, बँक कर्मचारी शरद विर्ले यांच्या शुभ हस्ते टॉस इथे केला जाईल. तलवडे आणि त्याचबरोबर पाषाणे टीमच्या संघनायक उपस्थित आहेत आणि आपण पुढील मॅचचा टॉस शरदजी विर्ले यांच्या शुभ हस्ते करतोय. येस कॅमेरामॅन, थोडा आपण टॉस बॉक्स कडे फोकस करा. नाणेफेक इथे संपन्न होतोय. टॉस जिंकलाय जय गणेश तळवडे टीमने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय कर्णधार परेश हजारे यांनी स्वीकारलाय. फिल्डिंग असेल ती पाषाणे टीमची. 48चं टार्गेट. इथून मात्र ही लढाई चांगली रंगताना दिसेल. अक्षय जाधव इन फॉर्म बॅटर आहे. गेल्या वर्षीपासून त्याच्या बॅटचा फ्लो वाढलाय आणि त्याच्या शॉट मध्ये देखील थोडंसं इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे असा फलंदाज अक्षय जाधव. पहिलाच बॉल हवेत खेळलेत. पॉइंटच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. 3 खेळाडू चेंडूच्या मागे आहेत आणि अडवलाय चेंडू. लास्ट मोमेंटला ढकलण्यात यश आलं आणि तोपर्यंत 3 धावा पहिल्या चेंडूवरती. यशस्वी सुरुवात टीम JHC अंतराळ नीड टीमची. अंतराळ नीड म्हटलं तर क्रिकेटमध्ये असंख्य ट्रॉफी त्यांनी जिंकल्यात. चेतन मारुती जाधव यांनी पुरस्कृत केलेल्या जर्सी परिधान करून अंतराळ नीड संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. किरण करडे आज मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी ओपनिंग स्वीकारताना पहिल्या बॉलवरती सध्या 3 धावा आहेत. बॉलर गजानन अष्टविनायक बेकरेचा. फुल टॉस सरळ भिरकावलाय चेंडू सीमा पार. पहिला सिक्सर किरण करडेचा. पहिला धमाका अंतराळ नीड टीमचा. जर का लगातार 3 आले तर शरद विर्ले आणि त्यांचे बंधू मंगेश दादा विर्ले यांच्याकडून प्रत्येकी 500 टोटल 1000 रुपीज कॅश प्राइज त्या फलंदाजासाठी असेल. किरण करडे ती किमया करणार का गजाननच्या विरोधात? वन्स अगेन पुन्हा एकदा शॉट खेळलाय. लॉंग ऑफ कडे फिल्डर आहे प्रशांत. पहिल्याच टप्प्यावरती चेंडू त्याने अडवला आणि एक सिंगलने स्ट्राइक रोटेट झाली. 3 बॉल आणि 10 धावा JHC अंतराळ नीड टीमच्या. 48चं टार्गेट आहे आणि पहिल्या 3 बॉल मध्ये 10 झाल्यात. गजाननला खरं तर 3ही चेंडूवरती रन्स आल्यात. म्हणजे अजूनही डॉट बॉल नाहीये गजानन कडून आणि त्याचा पूर्ण बेनिफिट घेतलाय तो फलंदाजांनी. समोर फटका खेळलाय पुन्हा एकदा अक्षयच्या बॅट मधून. यावेळेला स्पीड जास्त आहे. चेंडू चाललाय सीमा पार. आलाय अक्षय जाधवचा चौकार. 4 बॉल आणि रन्स पोहोचल्यात त्या मात्र 14 धावा 4 बॉल मध्ये. JHC अंतराळ नीडचे आज बरेचसे खेळाडू नाहीयेत. आज विश्वास करडे नाहीयेत, भगवान माळी नाहीयेत. त्यामुळे घरी आज ते YouTube वरती ही स्पर्धा लाईव्ह पाहत असतील तर त्यांनाही बरं वाटेल अशी बॅटिंग पाहून. 4 बॉल मध्ये विदाउट लॉस आणि ओपनिंग जोडीने 14 धावा अक्षय जाधव आणि किरण करडेच्या बॅटमधून गजाननच्या विरोधात. ही फार मोठी गोष्ट आहे. पुन्हा एकदा शॉट अक्षय जाधवचा. वन्स अगेन चेंडू सीमा रेखा पार. बॅक टू बॅक बाउंड्रीज. अक्षय जाधव इन फॉर्म आहे. मी आधीच म्हटलं की गेल्या वर्षीपासून शॉट सिलेक्शन मध्ये खूप इम्प्रूव्हमेंट आहे आणि ती इम्प्रूव्हमेंट याही वर्षी दाखवत असताना गजाननच्या गोलंदाजीची धुलाई करताना 5 चेंडू मध्ये रन्स केल्यात. पॉवर प्ले मध्ये 18. त्याचबरोबर वंजारपाड्याचं हे मैदान, या मैदानावरती अक्षय जाधवने भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे कारण या गावचे ते जावई देखील आहेत. त्यामुळे या मैदानावरती आपला खेळ कुठेही कमी पडू देणार नाही याची पूर्ण खबरदारी अक्षय जाधवची. आणि आता सलगचा 3रा चौकार येईल का हे आता बघायचंय. 5 चेंडू 18. गजानन शेवटचा बॉल. लास्ट बॉल शॉट तर खेळलाय लॉंग ऑफ कडे. प्रशांत एक रनने पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा खेळ इथून संपला आणि 19 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस. एकही डॉट बॉल नाही. अक्षय जाधव किरण करडे दोघांनी बाउंड्रीज लगावल्या.
चौकार षटकार दाखवले पहिल्या ओव्हरमध्ये. 19 धावा गजाननच्या विरोधात अष्टविनायक बेकरे टीमने खर्च केल्या. आता येणारे चेंडू 24 आहेत. 5 ओव्हरमध्ये 2 ओव्हर पॉवर प्लेचे आहेत. त्यामुळे दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील आता आपल्या बॅटिंगचा तोच फ्लो ठेवण्याचा एफर्ट्स हे दोन्ही फिल्डर नक्की करतील. त्यानंतर पाषाणे आणि जय गणेश तळवडे या दोन टीम मध्ये मॅच होईल. आणि खूप छान हे क्रीडांगण आहे आणि त्याहूनही वंजारपाडा ग्रामस्थांचं योग्य नियोजन असणार नीटनेटकं आयोजन वंजारपाडा चषक 2025 च्या माध्यमातून. खूप सारी पारितोषिक आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक स्पोर्ट्स सायकल, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर साठी स्पोर्ट्स शूज आणि आकर्षक ट्रॉफी. आता कमबॅकची गरज आहे अष्टविनायक बेकरेला. एखादी ओव्हर नक्की जाईल पण त्यानंतर जर का कमबॅक केलं नाही तर JHC अंथराड नीड हा संघ 48चं टार्गेट कदाचित 3 ओव्हरचा आतमध्येच फिनिश करेल अशी सध्याची सिच्युएशन आहे. आणि आता सिच्युएशन हँडल करण्यासाठी सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय बॉलर तुषार. पहिलाच बॉल हवेत खेळलेत. एकही फिल्डर नाहीये. एका टप्प्याने चेंडू सीमा रेखा पार. अक्षय जाधवची बॅटिंग बघता खरं तर अत्यंत खुश आहेत त्यांचे सर्व प्लेयर. जसं म्हणतात ना की भारतामध्ये ग्लेन मॅक्सवेलने यावं आणि सासूरवाडीचा देश म्हणून त्याने द्विशतक ठोकावं, तसं वंजारपाडाच्या मैदानावरती अक्षय जाधवने यावं आणि एका मागोमाग एक बेहतरीन शॉट त्याने मारावेत आणि लगातार चौकारांच्या खेळीने 23 पर्यंत JSC अंथराड नीडला घेऊन जावं. खतरनाक बॅटिंग. शॉट भारी आहे. पुन्हा एकदा अक्षयच्या बॅट मधून बॅक टू बॅक चौकार. अफलातून बॅटिंग अक्षय जाधवची. 48 पाहिजेत आणि 27 पर्यंत संघ पोहोचलाय 8 बॉल मध्ये. म्हणजे 21 धावांची आता गरज आहे. ऋतिक बिर्ले आलेत. ऋतिकचं स्वागत. ऋतिक खूप छान बॅटिंग करतात पण आता अक्षय जाधवची बॅटिंग बघता हा सामना किमान 3 ओव्हर पर्यंत फिनिश होईल का अशी सिच्युएशन आहे. आणि तुषारलाही थांबवणं कठीण झालं आता कारण अक्षय इन फॉर्म आहे पण विकेट महत्वाची आहे. जर का ब्रेक थ्रू दिला नाही तुषारने तर ही पार्टनरशिप हा सामना समाप्त लवकरात लवकर करेल. त्यामुळे आता विकेट गरजेची आहे टीम अष्टविनायक बेकरेसाठी. तो गोल्डन चेंडू तुषार कडून येईल काय बघायचंय. शॉट अक्षयचा हवेत आहे चेंडू. कॅच होईल का. पकडले कॅच. विकेट पहिली आली आहे. ब्रेक थ्रू मिळालाय आणि पहिला झटका अक्षय जाधवच्या रूपाने टीम JSC अंथराड नीडला. is 27 रन्स. हलकीशी अपील आहे पंचांकडून मात्र इंडिकेट करण्यात येत आहे. बॅटर सेफ आहे दिनेश. 21 धावसंख्येची अजूनही गरज आहे. पहिल्या ओपनिंग जोडीने सामना जवळपास 50% सामना पहिल्या 2च ओव्हर मध्ये जवळपास JSC अंथराड नीडच्या बाजूने झुकवलाय. दिनेश जाधव आणि किरण करडे आज खरं तर बरेचसे नवीन प्लेयर आहेत या टीम मध्ये त्यामुळे बॅटिंग लाईन वरती तेवढासा
इम्पॅक्ट टाकण्यासाठी आता दिनेश जाधव हा एक हार्ड हिटर आहे, ज्याने रबर बॉल स्पर्धेमध्ये चांदईच्या विरोधात 50 ठोकली होती दिनेश जाधवने. शॉट हवेत खेळलेत, भरपूर उंच चेंडू, पुन्हा चेंडू खाली, फिल्डर अंदाज चुकला आणि कॅच ड्रॉप. सोपा झेल आणि ही कॅच मध्ये मॅच मध्ये कमबॅक होता अष्टविनायक बेकरेचा. कारण पहिले 3 ते 4 फलंदाज सोडले तर जयश्री अंतराळ नीड मध्ये नवीन प्लेयर भरपूर आहेत, त्यामुळे दबाव बनवण्यासाठी ही विकेट अत्यंत महत्वाची होती. पण अष्टविनायक बेकरेने ही संधी सोडली आणि या सोडलेल्या संधीने आता किती नुकसान दिनेश जाधवच्या बॅटने होईल हे बघायचंय. समोर गोलंदाज आहे तुषार, ओव्हर नंबर 2 मध्ये 48 चा टार्गेट डिफेन्स करायचंय. फुल टॉस आहे, पॉवर भरपूर आहे आणि रिझल्ट आहे तो सिक्सर. पासून ओव्हर पर्यंत सांगून षटकार मारायचे. तशी बॅटिंग अक्षय जाधवने केली. आजही चौकारांचा बादशाह म्हणून जर कोणत्या फलंदाजाकडे बघितलं जातं तर नावाजलेले पांडुरंग मिसाळ दादा. बॅट पकडण्याची स्टाईल म्हणून कोणाकडे बघितलं जातं तर नरेश शेंडे दादा. 50 करणारा पहिला हाफ सेंचुरियन कोण तर सौरभ बाबरे. 2 हाफ सेंचुरी कोणाच्या तर करण बाबरेच्या. असंख्य ऑलराऊंडर खेळ कोणाचा चांगला होता तर संकेत बाबरे. असंख्य प्लेयर आहेत वंजारपाडाकडे. शॉट भारी आहे किरणच्या बॅट मधून, खेळाडू भरपूर धावलाय, चेंडू आवाक्याच्या बाहेर चाललाय, सीमा पार आलाय तो मात्र चौकार. थँक्यू. अवघ्या 9 धावांची गरज आहे. शॉट किरण करडेचा ऑन साइडला बाउंड्री आली, आणखीन एक बाउंड्री. सामना आता पूर्णपणे ताब्यात आहे. फक्त 5 धावांची गरज आहे JSC अंतराळ नीट टीमला आणि हा विजय खरं तर फक्त 5 धावसंख्येच्या अंतरावरती. चेंडू भरपूर आहेत आता कारण ही तिसरी ओव्हर आहे, अजूनही 15 चेंडू चा खेळ बाकी आणि फक्त 5 करायचे आहेत. त्यामुळे आता मॅच फिनिश करण्यासाठी आपल्या स्टाईलने किरण करडेचा एखादा सिक्सर पुन्हा एकदा JSC अंतराळ नीडला बघायला मिळेल का बघायचं. प्रयत्न त्याचे तेच राहणार आहेत कारण मॅच फिनिश करायची आहे. तर एक बिग हिट. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ बॅटिंग. किरण करडेने मॅच फिनिश केली आपल्या स्टाईलने, विनिंग सिक्सरने. JSC अंतराळ नीडने हा सामना जिंकलाय, अभिनंदन.
आणि बाडलक अष्टविनायक बेकरीची. स्कोर मोठा झाला नाही, बॉलर्सने कामगिरी केली नाही आणि गजानन सारख्या अनुभवी बॉलर वरती पहिल्या ओव्हरमध्ये आलेला 19 धावा आणि त्यानंतर सहज सोपा विजय मिळवला तो मात्र जयश्री अंतराळने. अभिनंदन टीम. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅटमधून रन्स आल्या आणि बॉलिंग करताना विकेट त्याने कमावल्या, तो मॅच फिनिश करणारा किरण करडे ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर किरण करडेला आपण इन्व्हाइट करूया, पण तत्पूर्वी संदेश जी कराले यांचं स्वागत